नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 16 ते 22 डिसेंबर दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 40 प्रश्न घेतलेले आहेत आणि त्यांचे स्पष्टीकरण देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, फ्रान्सचे नवे पंतप्रधान कोण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, फ्रँकोइस बायरो झालेले आहेत। कोण आहेत? तर फ्रँकोइस बायरो। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून फ्रँकोइस बायरो यांची नियुक्ती मागील सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्तावानंतर केलेली आहे। तर त्यांनी मिशेल बार्नियरची जागा घेतली। यानंतर आपण फ्रान्स विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस आणि चलन आहे युरो आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन आणि सध्याचे पंतप्रधान फ्रँकोइस बायरो हे आहेत। यानंतर मित्रांनो, पुढील दुसरा प्रश्न, तर कोणत्या राज्यामध्ये उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखर यांनी GSI भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, ग्वाल्हेर। या कोणत्या? तर ग्वाल्हेर, मध्य प्रदेश। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखर यांनी 15 डिसेंबर 2024 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील व्हिक्टोरिया मार्केट बिल्डिंगमध्ये GSI भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केलेले आहे। तर GSI जिओलॉजी म्युझियम लोकांमध्ये वैज्ञानिक स्वभाव आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देते। यानंतर आपण भारतातील प्रमुख संग्रहालय यावर चालू घडामोडी पाहून घेऊयात। खूप महत्त्वाचे काही प्रश्न आहेत। तर वैदिक 3D संग्रहालय कोठे? तर वाराणसी। बंजारा विरासत संग्रहालय महाराष्ट्र वाशिममध्ये आणि भारतातील पहिले सागरी संग्रहालय लोथल गुजरातमध्ये। भारताचे पहिले संविधान संग्रहालय हरियाणा। यानंतर भारतातील पहिले चंदन संग्रहालय कर्नाटक आणि भारतातील पहिले रेल्वे संग्रहालय दिल्ली। यानंतर हिंदी साहित्य संग्रहालय कोठे? तर वाराणसीमध्ये। यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, तर येस बँकचे नवीन कार्यकारी संचालक कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मनीष जैन बनले आहेत। कोण आहेत? तर मनीष जैन। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने मनीष जैन यांची येस बँकचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर यानंतर मनीष जैन यांची नियुक्ती 11 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2027 या 3 वर्षांसाठी केली जाईल। यानंतर आपण येस बँक विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर येस बँकची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली। मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि सध्याचे CEO आहेत प्रशांत कुमार। कोण आहेत सध्याचे CEO? प्रशांत कुमार। यानंतर पुढील चौथा प्रश्न, तर विजय दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, 16 डिसेंबर रोजी साजरा केला जातो विजय दिवस। केव्हा? तर 16 डिसेंबर रोजी। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर 1971च्या युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जात असतो। तर यावर्षी 1971च्या युद्धाचा आणि भारत बांगलादेश मैत्रीचा 53वा वर्धापन दिवस देखील साजरा केला जात आहे। यानंतर पुढील प्रश्न 5वा पाहूया। तर टाइम मासिकाने 2024 साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, डोनाल्ड ट्रम्प यांची। कोणाची? तर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड केलेली आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 2024 साठी टाइम मॅगझिनच्या पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आलेली दिसून येत आहे। तर यानंतर टाइमच्या पर्सन ऑफ द इयर म्हणून त्यांची निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे। तर याआधी त्यांना
2016 मध्ये ही पदवी मिळालेली होती. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा केव्हा मिळालेली होती तर 2016 मध्ये. यानंतर पुढील 6वा प्रश्न आहे तर 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली व्यक्ती कोण बनली तर याचे योग्य उत्तर एलॉन मस्क बनलेली आहे. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात तर एलॉन मस्क $400 अब्ज संपत्ती असलेली जगातील पहिले व्यक्ती ठरले. तर जगातील 500 श्रीमंत लोकांची एकत्रित संपत्ती $10 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. यानंतर पुढील 7वा प्रश्न आहे तर कोणत्या उच्च न्यायालयाने स्तनपात हा मूलभूत अधिकार आणि जीवनाचा मूलभूत आधार म्हणून घोषित केलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी केरळ उच्च न्यायालयाने. कोणी तर केरळ उच्च न्यायालयाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया तर केरळ उच्च न्यायालयाने स्तनपानाला घटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत जीवनाच्या अधिकाराचा एक भाग मानले आहे. तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 12 ते 35 अंतर्गत नागरिकांना मूलभूत अधिकारांची हमी देण्यात आलेली असून जर कोणाला वाटत असेल की त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले आहे तर तो थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये मदतीसाठी जाऊ शकतो. यानंतर सर्वोच्च न्यायालय मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा कोणताही कायदा किंवा कार्यकारी कारवाई असंवैधानिक म्हणून घोषित करू शकते. यानंतर आपण केरळ विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात तर केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. सध्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आहेत आणि सध्याचे मुख्यमंत्री पी विजयन आहेत. कोण आहेत? पी विजयन. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा तर अलीकडेच पहिली भारतीय सागरी वारसा परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नवी दिल्ली मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. तर यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर मिखाईल कावेलाश्विली यांची अलीकडेच कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी जॉर्जिया या. कोणत्या तर जॉर्जिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर मिखाईल कावेलाश्विली यांची जॉर्जियाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर माजी फुटबॉलपटू मिखाईल कावेलाश्विली हे सत्ताधारी जॉर्जियन ड्रीम पक्षाचे संसद सदस्य आहेत. यानंतर आपण जॉर्जियाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात तर जॉर्जियाची राजधानी आहे तिबिलिसी. चलन आहे जॉर्जियन लारी आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत मिखाईल कावेलाश्विली. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा तर भारत सरकारने अंतर्देशीय जलमार्गांद्वारे मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी जलवाहक योजना. कोणती योजना? जलवाहक योजना. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात तर भारत सरकारने जलवाहतुकीची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा वाढवण्याच्या उद्देशाने अंतर्देशीय जलमार्गांद्वारे मालवाहतुकीला चालना देण्यासाठी जलवाहक ही योजना सुरू केलेली आहे. तर विशेषतः भारताच्या राष्ट्रीय जलमार्गांद्वारे लांब पल्ल्यांच्या मालवाहतुकीला प्रोत्साहन देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न 11वा आहे तर फॉर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे कितवे स्थान आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 28वे स्थान आहे. कितवे स्थान आहे मित्रांनो? 28वे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया तर फॉर्ब्सने 2024 सालासाठी जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केलेली आहे. तर फॉर्ब्सच्या या 21व्या यादीमध्ये 3 भारतीय महिलांच्या नावांचाही समावेश आहे ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले दिसून येत आहेत. यानंतर आपण भारतातील टॉप 3 महिला पाहून घेऊयात तर 1 नंबरला आहेत निर्मला सीतारामन 28वे स्थान आणि 2 नंबरला रोशनी नादर मल्होत्रा 81वे स्थान आहे त्यांचे आणि 3 नंबरला आहेत किरण मुजुमदार शॉ त्यांचे आहे 82वे स्थान. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 12वा तर उस्ताद झाकीर हुसेन यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी तबला या क्षेत्राशी. कोणत्या क्षेत्राशी?
तबला या क्षेत्राशी संबंधित होते. तर याविषयी महत्त्वाची माहिती, तर वादक, संगीतकार, तबला वादक, संगीत निर्माता आणि अभिनेते उस्ताद झाकीर हुसेन यांचे नुकतेच निधन झालेले आहे. तर तबला वादक उस्ताद अल्ला राखा यांचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत. यानंतर त्यांना 1988 मध्ये पद्मश्री आणि 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळालेला होता आणि 1990 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळालेला होता. यानंतर पुढील प्रश्न 13वा आहे, तर 10वा आंतरराष्ट्रीय वन महोत्सव कोठे सुरू झाला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, मध्य प्रदेशमध्ये सुरू झाला. कोठे? तर मध्य प्रदेशमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये 17 डिसेंबर पासून 10वा आंतरराष्ट्रीय वन महोत्सव सुरू झाला आहे. तर हा महोत्सव 23 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. तर राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि पर्यावरणातील जंगलांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तर या वेळचा वनमेळा लघु वनोपजातून महिला सक्षमीकरण या विषयावर आधारित असेल. तर यानंतर आपण मध्य प्रदेशाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे. सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव हे आहेत आणि सध्याचे राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या एकूण जागा 29 आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर पुढील 14वा प्रश्न, तर भारतातील पहिली मधुमेह बायोबँक कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, चेन्नई या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? चेन्नई या शहरामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मद्रास डायबिटीस रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने चेन्नई येथे देशातील पहिली मधुमेह बायोबँक स्थापन केलेली आहे. तर आता मधुमेहाचा धोका आधीच ओळखता येतो, हे या रोगास प्रतिबंध करण्यास तसेच उपचारांमध्ये मदत करेल. यानंतर या बायोबँकेची स्थापना अशा वेळी करण्यात आली जेव्हा देशात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत लोक मधुमेहाचे बळी ठरत आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 15वा, तर INS निर्देशकची रचना कोणत्या उद्देशाने केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, हायड्रोग्राफिक सर्वेक्षण आणि नेव्हिगेशन मध्ये मदत या उद्देशाने केलेले आहे. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर INS निर्देशक 18 डिसेंबर रोजी नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे कार्यान्वित होणार आहे. तर INS निर्देशक हे भारतीय नौदलाच्या सर्वे वेसेल्स मोठ्या प्रकल्पाअंतर्गत दुसरे जहाज आहे. तर हे हायड्रोग्राफिक सर्वेक्षण, मदत, नेव्हिगेशन आणि सागरी ऑपरेशन्स आयोजित करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. यानंतर हे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाता यांनी बांधलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 16वा, तर मध्य प्रदेशातील कोणत्या शहरामध्ये 100व्या तानसेन संगीत महोत्सवाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ग्वाल्हेर. कोणत्या? तर ग्वाल्हेर. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूया. तर मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या संगीत नगरीत 100व्या तानसेन संगीत महोत्सवामध्ये 536 कलाकारांच्या सर्वात मोठ्या गटाने 9 मिनिटे एकाच वेळी 9 वेगवेगळी वाद्य वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केलेला आहे. तर यानंतर तानसेन समारोह मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेला आहे. तर महान संगीतकार तानसेन यांच्या वारशाचा गौरव या महोत्सवात केला जातो. यानंतर मित्रांनो पुढील 17वा प्रश्न, नुकताच फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरुष पुरस्कार कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, विनिसियस ज्युनियरने जिंकलेला आहे. कोणी? तर विनिसियस ज्युनियरने. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर फिफा सर्वोत्तम फुटबॉल पुरस्कार 2024 17 डिसेंबर रोजी दोहा, कतार येथे आयोजित करण्यात आलेला होता. तर विजेता कोण आहे? तर विनिसियस ज्युनियर 48 गुणांसह आणि दुसरे स्थान आहे रॉड्री 43 गुणांसह. यानंतर तिसरे स्थान तर ज्यूड बेलिंघम 37 गुणांसह. यानंतर मित्रांनो 18वा प्रश्न, तर नुकताच फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू महिला पुरस्कार कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए,
एताना बोनमाटीने, कोणी तर एताना बोनमाटीने जिंकला आहे. तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर पहिले स्थान कोणाचे आहे तर एताना बोनमाटीचे 52 गुणांसह, दुसरे स्थान बार्बरा बंडा 39 गुणांसह आणि तिसरे स्थान कॅरोलिन ग्रेहम हेन्सन 37 गुणांसह. यानंतर आपण फिफा विषयी देखील शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना 21 मे 1904 मध्ये झाली. मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स मध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जियानी इन्फेंटिनो. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 19वा आहे. तर 34व्या व्यास सन्मान 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी सूर्यबालाला. कोणाला तर सूर्यबालाला. तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर हिंदी लेखिका सूर्यबाला यांना त्यांच्या कोण देश को वासी वेणू की डायरी या कादंबरीसाठी 34वा व्यास सन्मान 2024 प्रदान करण्यात आलेला आहे. तर ही कादंबरी 2018 मध्ये प्रकाशित झालेली होती आणि अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीय तरुणांच्या सांस्कृतिक संघर्ष आणि ओळख समस्यांवर प्रकाश टाकते. यानंतर व्यास सन्मान बद्दल आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर स्थापना 1991 मध्ये के बिर्ला फाउंडेशन द्वारे करण्यात आली आणि पुरस्कार यामध्ये 4 लाख रोख रक्कम आणि सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह मिळते. यानंतर मित्रांनो पुढील 20वा प्रश्न आहे. तर द्विपक्षीय नौदल सराव स्लिनेक्स 2024 भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी श्रीलंका. तर भारत आणि कोणत्या तर भारत आणि श्रीलंका या. तर याविषयी महत्वाची माहिती. तर भारत श्रीलंका द्विपक्षीय नौदल सराव स्लिनेक्स 2024 कार्यक्रम आहे विशाखापट्टणम 17 ते 20 डिसेंबर दरम्यान आणि स्लिनेक्स सराव 2005 मध्ये सुरू झाला आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरी सहकार्य मजबूत करण्याचे हे एक महत्वाचे माध्यम बनले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा. तर डार्क ईगल क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा कोणत्या देशाने विकसित केल्या आहेत. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अमेरिका या देशाने. कोणत्या देशाने? अमेरिका या. तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर अमेरिकेने डार्क ईगल नावाची लांब पल्ल्यांची हायपरसॉनिक क्षेपणास्त्राविरोधी यंत्रणा विकसित केलेली दिसून येत आहे. तर डार्क ईगल बॅलिस्टिक क्रूज आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांना हवेत रोखते. तर त्यांची ऑपरेशनल रेंज 2775 किलोमीटर पेक्षा जास्त आहे, ज्यामुळे शत्रूंच्या प्रदेशात खोलवर हल्ला करता येतो. यानंतर रशियाच्या S-300 V4, S-400 आणि S-500 सारख्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालीचा सामना करण्याच्या हेतूने हे आहे. यानंतर अमेरिका विषयी देखील आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अमेरिकाची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. कोण आहेत सध्याचे राष्ट्राध्यक्ष? डोनाल्ड ट्रम्प. यानंतर पुढील 22वा प्रश्न. तर भारतातील पहिले योग धोरण अलीकडेच कोणत्या राज्याने जाहीर केलेले दिसून येत आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए उत्तराखंड या. कोणत्या तर उत्तराखंड. तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले उत्तराखंड हे समर्पित योग धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य बनणार आहे. तर यानंतर या धोरणाचे उद्दिष्ट राज्याला जागतिक योग केंद्रामध्ये रूपांतरित करण्याचा आहे. तर योगाची राजधानी म्हणून आधीच ओळखले गेलेले ऋषिकेश राज्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा या उपक्रमाद्वारे अधिक बळकट केला जाईल. तर यानंतर आपण उत्तराखंड विषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सध्याचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, सध्याचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आणि राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन. यानंतर तलाव आहे सत्तल, रकसतल, नैनीताल आणि मलाताल. यानंतर राष्ट्रीय उद्याने. तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. यानंतर मित्रांनो 23वा प्रश्न. तर कोणता देश जगातील
तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपला भारत देश. कोणता? तर आपला भारत देश बनलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनलेला आहे. तर 2019 मध्ये भारत 23व्या स्थानावर होता. तर सध्या प्रथम स्थानावर चीन आहे, द्वितीय स्थानावर व्हिएतनाम आणि तृतीय स्थानावर आपला भारत देश आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 24वा. तर गुजरातमधील पहिल्या सेमीकंडक्टर असेंब्ली प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सुरतमध्ये करण्यात आलेले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी गुजरातमधील सुरत येथे पहिल्या सेमीकंडक्टर असेंब्ली प्लांटचे उद्घाटन केले. तर 840 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने स्थापन झालेला हा प्लांट दररोज 3 लाख सेमीकंडक्टर चिप्स तयार करेल. तर सेमीकंडक्टर चिप्स हा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाचा कच्चा माल आहे. यानंतर या उपक्रमामुळे केवळ गुजरातच नव्हे तर संपूर्ण देशाची तांत्रिक क्षमता वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. यानंतर ही वनस्पती भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. यानंतर आपण गुजरातविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. गुजरातची राजधानी गांधीनगर, सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. आणि राष्ट्रीय उद्यान गीर राष्ट्रीय उद्यान, वेळवदार राष्ट्रीय उद्यान, बनसाडा राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान. आणि लोकनृत्य आहेत गरबा. यानंतर पुढील 25वा प्रश्न. तर कोणता देश 2025 मध्ये मोफत mRNA कॅन्सर लस लॉन्च करेल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी रशिया हा देश. कोणता देश? तर रशिया हा देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर रशियाने mRNA कर्करोगाची लस तयार केलेली आहे जी मोफत दिली जाईल. तर त्याच्या प्री क्लिनिकल चाचण्यांमुळे ट्यूमर कमी आणि मेटास्टॅसिस मध्ये घट झाल्याचे परिणाम दिसून आलेले आहेत. तर या यशाचा उद्देश कर्करोगाच्या पेशींचे प्रतिरक्षक लक्ष्यीकरण वाढवणे हा आहे, जो कर्करोगाच्या उपचारातील एक प्रमुख प्रगती आहे. यानंतर रशियाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रशियाची राजधानी आहे मॉस्को, चलन आहे रुबल आणि सध्याचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न 26वा. तर $500 अब्ज निव्वळ संपत्ती गाठणारी पहिली व्यक्ती कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए इलॉन मस्क बनलेली आहे. कोण आहे? तर इलॉन मस्क. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर टेस्लाचे CEO आणि स्पेसएक्सचे नेते आणि एक्स कॉर्प्सचे मालक एलॉन मस्क यांची निव्वळ संपत्ती ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार विक्रमी $500 अब्ज पर्यंत पोहोचली आहे. तर त्याची संपत्ती टेस्ला आणि स्पेसएक्स तसेच न्यूरालिंक, XAI आणि द बोरिंग कंपनीमधील होल्डिंग्स मधून येते. यानंतर 27वा प्रश्न. तर छतावर सौर ऊर्जा बसवण्यात आघाडीवर असलेल्या राज्यांमध्ये कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए गुजरात हे राज्य. यानंतर 2 नंबरला आहे आपले महाराष्ट्र राज्य आणि 3 नंबरला आहे उत्तर प्रदेश. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत छतावर सौर ऊर्जा बसवण्यात गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आघाडीवर दिसून येत आहेत. यानंतर 9 डिसेंबर 2024 पर्यंत 6,79,000 हून अधिक स्थापना पूर्ण झाल्या, ज्यामध्ये गुजरातमधील 3,02,000, महाराष्ट्रात एकूण 1,39,000 आणि उत्तर प्रदेशात 56,000 समाविष्ट आहेत. यानंतर मित्रांनो आपण गुजरातविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर, सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. आणि राष्ट्रीय उद्यान गीर राष्ट्रीय उद्यान, वेळवदा राष्ट्रीय उद्यान, बनसाडा राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान. आणि लोकनृत्य आहे गरबा. यानंतर पुढील प्रश्न 28वा. तर राममोहन राव अमारा यांची
कोणत्या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी स्टेट बँक ऑफ इंडिया. कोणत्या? तर स्टेट बँक ऑफ इंडिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सरकारने राममोहन राव अमारा यांची भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केलेली आहे. तर यानंतर ते CS शेट्टी यांच्यानंतर SBI च्या अध्यक्षपदी बढती मिळालेली आहे. यानंतर SBI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर स्थापना 1 जुलै 1955 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई आणि सध्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत MS धोनी. यानंतर पुढील प्रश्न. तर गंगा नदी डॉल्फिन टॅगिंग कोणत्या राज्यामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आसाम या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? आसाम या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आसाममध्ये गंगा नदीच्या डॉल्फिनचे प्लॅन्टनिस्टा गंगेटिका सॅटेलाइट टॅगिंग करून भारताने प्रथमच ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. तर डॉल्फिनच्या अधिवासाचा आणि स्थलांतराचा अभ्यास करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यानंतर गंगा नदी डॉल्फिन भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी निसर्गाचा सर्वोच्च शिकारी म्हणून काम करतो आणि नदीच्या परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर आपण आसाम विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. आसामची राजधानी दिसपूर. सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि सध्याचे राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. यानंतर 30वा प्रश्न. तर इंटरनॅशनल सोलर अलायन्स मध्ये सामील होणारा 105वा देश कोणता बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मोल्डोवा बनलेला आहे. कोणता? तर मोल्डोवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर मोल्डोवा इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA मध्ये सामील झाला. तर मोल्डोवाने ISA फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली आहे. तर स्वच्छ ऊर्जा आणि टिकाऊपणासाठी आपली वचनबद्धता प्रदर्शित केली आहे. यानंतर भारत आणि फ्रान्स हे ISA चे संस्थापक सदस्य आहेत आणि त्याचे मुख्यालय गुरुग्राम भारत येथे आहे. तर मोल्डोवा विषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. राजधानी आहे चिसिनाऊ, चलन आहे मोल्डोवन ल्यू आणि सध्याचे अध्यक्ष मैया सांडू हे सध्याचे अध्यक्ष आहेत. यानंतर पुढील प्रश्न 31वा. तर 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांविरुद्ध कोणत्या शहरामध्ये FIR नोंदवला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी इंदोरिया. कोणत्या? तर इंदोरिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंदूर भारतातील सर्वात स्वच्छ शहर जे आता भिकारी मुक्त होण्याची आकांक्षा बाळगत आहे. तर त्याचे रस्ते भिकाऱ्यांपासून मुक्त आहेत याची खात्री करण्यासाठी कठोर उपाययोजना केलेल्या आहेत. तर जिल्हा प्रशासन 1 जानेवारी 2025 पासून शहरातील भिकाऱ्यांना भीक देणाऱ्या लोकांवर FIR नोंदवण्यास सुरुवात करणार आहेत. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. तर सुरक्षेतील उत्कृष्ट कार्यासाठी अलीकडेच कोणत्या मंदिराला सॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी श्रीराम मंदिर अयोध्याला. कोणत्या मंदिराला? तर श्रीराम मंदिर अयोध्या. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अयोध्यामध्ये बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराला सुरक्षिततेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तर ब्रिटिश सेफ्टी काउन्सिल म्हणजेच BSC ने मंदिराला त्यांच्या बांधकामामध्ये स्वीकारलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलच्या संदर्भात प्रतिष्ठित स्वॉर्ड्स ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर हा पुरस्कार बांधकामादरम्यान उच्च सुरक्षा मानकांचा अवलंब केल्याबद्दल दिला जाणारा सर्वात मोठा सन्मान आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर सन 2023 साठी राष्ट्रीय तानसेन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पंडित स्वप्न चौधरी यांना. कोणाला? पंडित स्वप्न चौधरी यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर कोलकाताचे प्रसिद्ध तबला वादक पंडित स्वप्न चौधरी यांना 2023 साठी राष्ट्रीय तानसेन सन्मानने सन्मानित करण्यात आलेले दिसून येत आहे. तर ग्वाल्हेर येथे आयोजित तानसेन संगीत महोत्सव 2024 दरम्यान हा पुरस्कार देण्यात आलेला आहे जो
महान संगीतकार तानसेन यांच्या शताब्दी स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला होता. यानंतर तानसेन पुरस्कार हा मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेला भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वोच्च राष्ट्रीय संगीत पुरस्कार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2024च्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रिअल मॅड्रिडने जिंकले आहे. कोणी? तर रिअल मॅड्रिडने. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर रिअल मॅड्रिडने 2024 फिफा इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये मेक्सिकोच्या पाचुकाचा 3-0 असा पराभव करून नेत्रदीपक विजयाची नोंद केली. तर हा सामना कतारमधील लुसेल स्टेडियमवर खेळला गेला होता. यानंतर पुढील प्रश्न आहे 35वा. तर अलीकडेच कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी सर्वात जास्त काळ अंतराळात म्हणजेच 9 तास चालण्याचा विक्रम केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर चीनच्या. कोणत्या? तर चीन या देशाच्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर चीनी अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजेच ISS वर सर्वात लांब अंतराळ चालण्याचा विक्रम केलेला आहे. तर चीनी अंतराळवीरांनी सुमारे 8.5 तास अंतराळ वॉक केले. यानंतर चीनच्या सेनझोऊ 19 मिशनच्या क्रूने काईझेजे आणि सोंग लिंगडोंग या अंतराळवीरांसोबत स्पेस वॉक केला आहे. यानंतर अंतराळात सर्वाधिक वेळ घालवण्याचा विक्रम रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्कोच्या नावावर आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची टीप देखील पाहून घेऊयात. तर ओलेग कोनोनेन्को रशिया यांनी अवकाशामध्ये 879 दिवस घालवण्याचा विक्रम केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न 36वा. तर खेलो इंडिया योजनेअंतर्गत किती खेलो इंडिया केंद्रांना मान्यता देण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 1250. किती? तर 1200 खेलो इंडिया केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर एकूण 1250 खेलो इंडिया केंद्रांना मान्यता देण्यात आलेली असून 1041 केंद्रे संपूर्ण भारतामध्ये अधिसूचित आहेत. तर उद्दिष्ट काय आहे याचे? तर क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि देशव्यापी क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी राज्यांना सहाय्य प्रदान करणे. यानंतर पुढील प्रश्न, तर खो खो विश्वचषक 2025 साठी अलीकडेच कोणाला ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सलमान खानला. कोणाला? तर सलमान खानला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर खो खो फेडरेशन ऑफ इंडियाने 18 डिसेंबर रोजी पहिल्या खो खो विश्वचषक 2025चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून भारतीय अभिनेता सलमान खानची घोषणा केलेली आहे. तर ही स्पर्धा 13 ते 19 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार आहे. तर यानंतर काही महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे ब्रँड अँबॅसेडर आहेत मंदिरा बेदी. यानंतर गुच्ची ब्रँड अँबॅसेडर आहेत आलिया भट्ट. यानंतर मध्य प्रदेश टुरिझमचे नवीन ब्रँड अँबॅसेडर आहेत पंकज त्रिपाठी. यानंतर थायलंड पर्यटनाचा ब्रँड अँबॅसेडर सोनू सूद आणि SBIचे ब्रँड अँबॅसेडर आहेत महेंद्र सिंग धोनी. यानंतर केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत मनू भाकर आणि युनिसेफ भारताचे राष्ट्रीय राजदूत आहेत करीना कपूर खान. यानंतर मित्रांनो, तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? तर PV सिंधू आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 38वा. तर अलीकडेच मिस इंडिया USA 2024चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, कॅटलीन सँड्रा नीलने. कोणी? तर कॅटलीन सँड्रा नीलने. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर न्यू जर्सी USA येथे आयोजित वार्षिक सौंदर्य स्पर्धा USA 2024 चेन्नईत जन्मलेल्या भारतीय अमेरिकन किशोरी कॅटलीन सँड्रा मिस इंडियनने जिंकली आहे. यानंतर आपण इतर किताब देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर शिवांगी देसाईने मिस चाम्स इंडिया 2024चा ताज जिंकला. यानंतर व्हिक्टोरिया केजर थिएलविगने मिस युनिव्हर्स 2024 बनली आहे. यानंतर रिया सिंगाने मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा खिताब जिंकला.
आणि ध्रुवी पटेलने मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024चा खिताब पटकावला आहे. यानंतर मॅडिसन मार्शले मिस अमेरिका 2024चा ताज जिंकला आहे. यानंतर मित्रांनो 39वा प्रश्न, तर भारतीय महिला संघाने T20 इंटरनॅशनल क्रिकेट इतिहासात कोणत्या संघाविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी वेस्ट इंडिज या. कोणत्या? तर वेस्ट इंडिज या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर इंडियाने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 217 रनवर 4 विकेट ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. तर हा सामना डॉक्टर DY पाटील स्पोर्ट्स अकादमी नवी मुंबई येथे झाला. यानंतर पुढील प्रश्न आहे 40वा आणि मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे आपला या व्हिडिओ मधला. तर चौथी आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिप कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए गोवा या राज्यामध्ये. कोणत्या? तर गोवा या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर गोव्याचे मडगाव येथील मनोहर पर्रीकर स्टेडियम हे चौथ्या आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिपचे आयोजन करत असल्याने ते आंतरराष्ट्रीय आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे. यानंतर मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर्स व्हिडिओमध्ये पाहिलेत आणि या आठवड्यामध्ये देखील हे 2 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्ही मन लावून हा व्हिडिओ पाहिलेला असेल ना तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, छतावर सौर ऊर्जा बसवण्यात आघाडीवर असलेल्या राज्यांमध्ये कोणते राज्य अव्वल आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, सुरक्षेतील उत्कृष्ट कार्यासाठी अलीकडेच कोणत्या मंदिराला सॉर्ड्स ऑफ ऑनर पुरस्कार मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.